स्वराज्य संकल्पक शहाजी महाराजांची आम्ही पत्नी, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची आम्ही आई व स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांची आम्ही आजी। आमचा जन्म 12 जानेवारी रोजी लखुजीराव जाधवांच्या पोटी झाला व आमचे विवाह शहाजी राजेंशी झाले व आमच्या आयुष्यात सुवर्ण काळ आला। 19 फेब्रुवारी 1630 रोजी आमच्या पोटी बाळ शिवाजींचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला आणि आमच्या संस्काराखाली बाळ शिवाजी घडले। ते संस्कार कोणकोणते ते मी आज तुम्हाला सांगणार। पहिले संस्कार शौर्य आणि धैर्याचे लढे। जेव्हा शिवबा लहान होते तेव्हा आम्ही त्यांना आमच्या मांडीवर बसवून घेऊन रामायण महाभारताच्या गोष्टी सांगत, दुष्ट राक्षसांचा संहार कसा करायचा याच्या गोष्टी सांगत आणि यातूनच त्यांना शक्ती मिळाली आणि त्यांनी 10 हत्तीच्या बळ असणाऱ्या त्या अफजल खानाचेही पोट फोडले। दुसरे संस्कार स्वराज्य आणि स्वातंत्र्याची ओढ। त्या काळी निजामशाही, आदिलशाही व मुघलांची जुल्मगिरी चालू होती आणि आम्ही तेव्हा आमच्या शिवबांना पटवून दिले की दुसऱ्यांची चाकरी करण्यापेक्षा स्वराज्याची चाकरी करा आणि त्यातूनच त्यांना प्रेरणा मिळाली ती म्हणजे स्वराज्य स्थापनेची। तिसरे संस्कार नीतिमत्ता आणि चारित्र्य संवर्धन। परस्त्री माते समान मानावे। याच संस्कार जिंकून आणले होते तेव्हा आमच्या शिवरायांना आम्ही शिकवलेले ते संस्कार आठवले आणि त्यांनी त्या स्त्रीचा आदर करून त्यांची पाठवणी केली। चौथे संस्कार सर्व धर्म समभाव व न्यायदान। आपल्या स्वराज्यात सर्व धर्मांच्या माणसांना समान वागणूक देऊन स्वराज्यात एकता कायम ठेवली। अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली व दौलत खान सारख्या मुस्लिम कर्मचाऱ्यांचीही मोठ्या पदांवर नेमणूक केली आणि तेच खरं स्वराज्याच्या एकजुटीचं कारण ठरलं। पाचवा संस्कार युद्ध कौशल्य व राजनीती। शिवरायांना तलवारबाजी, घोडदौड, दांडपट्टा यासोबतच गनिमी कावा कसा वापरावा याची आम्ही त्यांना शिकवण दिली आणि त्यामुळेच ते आग्र्याहून औरंगाच्या तावडीतून सुखरूपपणे गडावर पोहोचले। पण आम्हाला प्रश्न पडतो की आमच्या अशा अनेक संस्कारातून शिवबा घडले, स्वराज्यासाठी झटले आणि स्वराज्य घडवलं, पण आजच्या या समाजात यातील एक तरी गुण आहे का? आजच्या समाजाला शिक्षणाची नाही तर सुसंस्काराची गरज आहे। आजच्या समाजाला शिक्षणाची नाही तर सुसंस्काराची गरज आहे। आजच्या मुलींना शिक्षणाची नाही तर सुरक्षेची गरज आहे। आजच्या मुलींना शिक्षणाची नाही तर सुरक्षेची गरज आहे। पुस्तकी ज्ञानापासून ते शारीरिक शिक्षणापर्यंत मुलींना धडे देणे हे आवश्यक आहे। कराटे, व्यायाम, योगा अशा पद्धतीचे अनेक शिक्षण घेतले पाहिजे जेणेकरून स्वतःच्या अस्मितेसाठी अस्तित्वासाठी त्यांना लढता यावं। जिजाऊंचा शिवा पाहिजे या देशाला, आमचा शिवा पाहिजे म्हणून म्हणते आजच्या जिजाऊला जपता म्हणजे कुणाचा शिवा घडेल। जय भवानी।